शरीर पूर्णपणे निरोगी नसताना शरीर अनेक लहान लहान संकेत देत असतं, पण बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात कारण ती सुरुवातीला साधी वाटतात. प्रत्यक्षात मात्र ही लक्षणे अनेक आजारांची सुरुवातीची चेतावणी असू शकते. पहिलं लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणं. जर एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप घेतली तरी थकवा जात नाही, काम करण्याची ऊर्जा कमी होते, शरीर जड वाटतं, तर हे लक्षण रक्त कमी असणं, थायरॉईडची समस्या, हृदयाची समस्या किंवा ताणतणाव याचे संकेत असू शकतात. दुसरं म्हणजे वारंवार डोकेदुखी. कधीकधी डोकेदुखी सामान्य असते, पण जर ती सतत होत असेल, सकाळी उठल्यावर जास्त होत असेल, डोळ्यांवर ताण जाणवत असेल, तर ते उच्च रक्तदाब, डोळ्यांचा नंबर, मेंदूवरील ताण याचं लक्षण असू शकतं. अचानक वजन कमी होणं किंवा वाढणं. काही लोकांचं वजन कोणताही डाएट न करता अचानक कमी होतं किंवा खूप वाढतं. हे हार्मोनल समस्या, थायरॉईड, मधुमेह किंवा पचनाच्या समस्या याचे संकेत असू शकतात. त्वचेचा रंग बदलणं, त्वचा पिवळी दिसणं किंवा खूप फिक्कट होणं हे सुद्धा धोक्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे काळे डाग पडणं हे यकृताचे आजार, रक्ताची कमतरता किंवा हार्मोनल समस्या याचे संकेत असू शकतात. केस जास्त गळणं. सामान्यपणे थोडे केस गळतात, पण जर केस खूप गळत असतील, केस पातळ होत असतील, तर ते पोषणाची कमतरता, हार्मोनल समस्या किंवा ताणतणाव दर्शवू शकतं. झोप व्यवस्थित न लागणं. जर रात्री वारंवार जाग येत असेल, झोप येत नसेल, सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटत नसेल, तर मात्र धोक्याचं लक्षण असू शकतं. मग हे ताणतणाव अधिक मानसिक समस्या किंवा हार्मोनल असंतुलन याचे संकेत असू शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोटाचे वारंवार होणारे त्रास, जसं की पोट फुगणं, ॲसिडिटी, वारंवार गॅस यासारख्या समस्या जर तुम्हाला उद्भवत असतील, तर नक्कीच तुमच्या पोटाच्या समस्या तुम्हाला आहेत किंवा तुमच्या पचनसंस्थेची समस्या आहे. चुकीच्या आहाराचं हे लक्षण असू शकतं. दुसरं म्हणजे हातपाय सुन्न होणं. जर हात किंवा पाय सुन्न पडत असतील किंवा सतत मुंग्या येत असतील, तर हे व्हिटॅमिन B12 कमी असणं, नसांवर ताण किंवा मधुमेह याचे संकेत असू शकतात. जखमा लवकर न भरून येणं. जर शरीरावरची छोटी जखम खूप दिवस बरी होत नसेल, तर हे मधुमेह किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचं संकेत असू शकतात. श्वास घ्यायला त्रास होणं. जर थोडे चालले तरी दम लागतो, छातीत जडपणा वाटतो, तर हे हृदय किंवा फुफ्फुसाच्या समस्या दर्शवू शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वारंवार आजारी पडणं. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, ताप किंवा सततच इन्फेक्शन होत असेल, तर वारंवार होत असतील, तर याचा अर्थ रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. लक्ष कमी लागणं. जर कामात लक्ष लागत नसेल, गोष्टी पटकन विसरायला लागतात, तर हे ताणतणाव, झोपेची कमतरता किंवा मेंदूवरील ताण दर्शवू शकतं. शरीर कधीही अचानक आजारी पडत नाही, ते आधी लहान संकेत देत असतं. जर आपण या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं, तर अनेक मोठे आजार टाळता येऊ शकतात. तेव्हा शरीर जेव्हा लक्षणं दाखवतं, त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच जर आपण उपचार घेतले, तर नक्कीच आपण भविष्यामध्ये होणाऱ्या मोठ्या आजारापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो. तेव्हा काळजी घेणं आणि त्या लक्षणांकडे लक्ष देणं आणि योग्य ते उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे.